श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, पिठापूर सिरीजच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरची स्वामी सिरीज पाहिली नसेल तर नक्की व्हिजिट करा आणि स्वामी सिरीज पहा. त्यामध्ये मी असं सांगितलं आहे की अक्कलकोटला कसं जायचं, कोठे राहायचं आणि अक्कलकोटमध्ये स्वामी महाराजांनी कोठे कोठे वास्तव्य केलं हे सर्व मंदिरे मी त्या सिरीज मध्ये सांगितली आहेत. आणि आता सध्या चालू आहे गुरुदर्शन सिरीज. त्यामध्ये मी गाणगापूर हे कव्हर केलं आहे. आता सुरू आहे पिठापूर सिरीज. तुम्ही जर पिठापूरला यायचा विचार करताय तर हा व्हिडिओ सेव्ह करा आणि आपल्या पेजला फॉलो करून ठेवा. खूप साऱ्या स्वामी भक्त आणि दत्त भक्तांना हे माहितच नाही की पिठापूर कुठे आहे व तेथे कसं जायचं आणि तेथे काय आहे आणि तेथे राहण्यासाठी मंदिराजवळ कोणते कोणते ऑप्शन्स आहेत आणि श्रीपाद श्री वल्लभ मंदिरासोबतच पिठापुरम मध्ये अजून कोणते विशिष्ट मंदिर व पाहण्यासारखी ठिकाणं आहेत हे पूर्ण माहिती मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. आणि तुम्हाला त्यासोबतच पदगया व भारतातील एकमेव सत्यनारायण मंदिर जे पिठापुरम जवळ आहे त्याच्या गावचे नाव मी येणाऱ्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. सोबतच त्या प्रत्येक ठिकाणचे काय महत्व आहे व दत्त महाराजांच्या पत्नी म्हणजेच अनघा दत्ता हे मंदिर कुठे आहे हे पण मी येणाऱ्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. तर लवकरात लवकर आपल्या पेजला फॉलो करून ठेवा. आणि त्यासोबतच तुम्ही पिठापुरम मध्ये श्रीपाद श्री वल्लभ महाराजांची कशी सेवा करू शकता हे मी तुम्हाला डिटेल मध्ये येणाऱ्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. तर मग भेटू लवकरच. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत लवकरात लवकर शेअर करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.